तुमच्यासोबतही असे घडते का हो? प्लॅन करतो त्यावेळी ती गोष्ट कधीच घडत नाही. हां, पण जेव्हा मनी ध्यानी नसते किंवा प्लॅनिंगमध्ये काहीच नसते तेव्हाच बरोबर ती घडते. माझ्यासोबत तर हे नेहमीच घडत असते. तर चला मग, खूप दिवसांची इच्छा होती खारघरला राधाकृष्ण मंदिरात जायची आणि आज तो योग जुळून आला आहे. हसत हसत खरे निघालो, पण हेल्मेटच विसरलो. मग काय, जाऊन ते आणले. तोवर गाडी ह्यांनी काढली. पुढे बसून बाळाची मात्र मज्जाच झाली आणि थोड्याच वेळात बाळाला झोपही आली. मागे घेऊन त्याला बसते तोवर ही माकडेही दिसली. खारघरमध्ये आपण पोचलो ह्याची खात्री पटली. लगेच मंदिराजवळ पोचलोही. बरोबर त्याच वेळी बाळालाही जाग आली. मंदिराच्या परिसरात ही फुले, झाडे, वेली पाहिल्या आणि मनाला प्रसन्नता लाभली. जिथे तिथे स्पीकर लावले होते, त्यातून मधुर भजन ऐकायला मिळत होते. मंदिराच्या पायऱ्या चढताना श्रीरामांचंही दर्शन झालं. आत गेल्यावर राधाकृष्ण, सीताराम, लक्ष्मण ह्यांचेही दर्शन घेतले. आत ही मूर्ती पाहून तर थक्कच झालो. थोडा वेळ बसलो भजन ऐकत आणि बाहेर निघालो. बाहेर येताना हा हत्ती पाहिला आणि महाप्रसादाचा लाभही घेतला आणि निघालो आम्ही परत परतीच्या वाटेवर. चला तर मग भेटू, बाय.